Good morning, student. Welcome back to the online classes. Today we will discuss algebra of statements in logic. You know we are taking the chapter logic and this lesson carry 8 marks in board exam. So today's topic is algebra of statement. Means while solving the statement pattern, what type of laws we have to use. So these are the 10 laws which we have to use in simplification. Out of these laws, already you learned some laws in the previous topic. So first law is idempotent law. What is it? Idempotent law. This is the law. See here, P conjunction P. जर सेम स्टेटमेंटचं कंजंक्शन असेल किंवा डिसजंक्शन असेल, दोन सारख्या स्टेटमेंटचं जर कंजंक्शन असेल किंवा डिसजंक्शन असेल तर आपल्याला मिळतं तो स्टेटमेंट. P conjunction P is P, P disjunction P is P, and this law is called as idempotent law. Next is commutative law. कम्युटेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लोअर क्लासेस मध्ये शिकलेले आहे. A प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. आपण लिहू शकतो A प्लस बी हा कोणाचा इक्वल आहे? B प्लस ए. सेम थिंग P डिसजंक्शन Q जर असेल तर आपण लिहू शकतो Q डिसजंक्शन P. याचं उलट होतं. किंवा P कंजंक्शन Q असेल तर त्याचं उलट होतं Q कंजंक्शन P. जस्ट like A plus B is equal to B plus A. This law is called as commutative law. Associative. Associative पण तुम्ही शिकलेलं बघा. A into B into C जर असेल, A into B into C असेल तर आपण लिहू शकतो A into B into C लिहू शकतो. हेच ॲडिशन मध्ये पण आपण करू शकतो किंवा डायरेक्ट लिहू शकतो A into B into C. बघा, A into bracket B into C म्हणजेच in bracket A into B into C. This can be written as A into B into C. Same thing here. P conjunction Q conjunction R आहे. सेम बघा, मल्टिप्लिकेशन इथे कंजंक्शन दिलेलं आहे तर काय होईल? P conjunction Q एका ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन R किंवा P कंजंक्शन Q कंजंक्शन R. कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन जरी असलं तरी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह पण तुम्ही आधीच्या याच्यात शिकलेले बघा. A into B plus C. जर A into B plus C असेल तर आपण काय लिहित होतो डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये? A into B plus A into C. आठवतं तुम्हाला? डिस्ट्रीब्यूट केलं आपण A into B plus A into C. Same thing. P conjunction Q disjunction R. तर काय लिहिणार? P conjunction Q. बघा, A into B तसंच P conjunction Q. मध्ये इथे प्लस साइन आहे म्हणून मी मध्ये प्लस दिलं. इथे डिसजंक्शन आहे म्हणून मी डिसजंक्शन दिलं. P conjunction R. साइन जरी चेंज असेल, P disjunction bracket Q conjunction R असेल तर P disjunction Q मधलं साइन कंजंक्शन P disjunction R. तर हे आधीच तुमचे लॉज झालेले आहे. फक्त आता इथे आपल्याला स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हजनी हे लॉज शिकायचे. डी मॉर्गन्स लॉ ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला निगेशन मध्ये, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटच्या टॉपिकमध्ये आपलं झालेलं आहे डी मॉर्गन्स लॉ. Negation of conjunction is disjunction of their negation. Negation of disjunction is conjunction of their negation. बघा, negation लावल्याबरोबर disjunction सुद्धा होतं पण disjunction changes to conjunction आणि दोघांना negation लागतं. Next is identity. Identity P conjunction Q. आपल्याला माहिती आहे कंजंक्शन मध्ये ट्रू 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 असतो, अदर ऑल फॉल्स असतात. आणि डिसजंक्शन मध्ये फॉल्स 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 असतो आणि बाकी सगळे ट्रू असतात. देन कॉम्प्लिमेंट.
कंजंक्शनमध्ये ट्रू फॉल्स असतो आणि डिसजंक्शनमध्ये ट्रू फॉल्स हा ट्रू असतो. नेक्स्ट ॲब्सॉर्प्शन म्हणजे ॲब्सॉर्ब करून घेणे. बघा आता पी डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू कोण रिपीट झालेलं आहे? पी. दोन स्टेटमेंट कॉमन आहे, तिथे क्यू ॲब्सॉर्ब होऊन जातो आणि आन्सर मिळतं पी. हे सगळे लॉज तुम्ही ट्रूथ टेबलनी व्हेरीफाय करू शकता. हे सर्व व्हेरीफाय झालेले लॉज आहेत आणि आपल्याला डायरेक्ट अप्लाय करायचं आहे. इथे सुद्धा पी कंजंक्शन पी डिसजंक्शन क्यू. पी रिपीट झालेला आहे, क्यू ॲब्सॉर्ब होऊन आन्सर पी आला आहे. देन 9th वन इज कंडिशनल लॉ. आपण शिकलेलं आहे कंडिशनल ऑन इम्प्लिकेशन. पी इम्प्लिकेशन क्यू होतं निगेशन पी डिसजंक्शन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू मीन्स निगेशन पी डिसजंक्शन क्यू. डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल. डबल इम्प्लिकेशन असेल तर आधी लिहितो आपण पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन पी. आता इथे आपल्याला माहिती आहे पी इम्प्लिकेशन क्यू काय असतं? निगेशन पी डिसजंक्शन क्यू. म्हणून इथे येईल निगेशन पी डिसजंक्शन क्यू अँड निगेशन क्यू डिसजंक्शन पी. या लेसनमधला हाच टॉपिक थोडासा तुम्हाला कठीण जातो, कारण एवढे सगळे लॉज तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, म्हणजे पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करता येईल या लॉजला लावून. बाकी पूर्ण लेसन खूप इझी आहे, तुम्ही पूर्ण मार्क्स कव्हर करू शकता आणि हाही पार्ट हार्ड नाही आहे. जर तुम्ही लॉज लक्षात ठेवले तर तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. सो नाव वी विल अप्लाय द लॉज इन एक्झाम्पल. Let us continue the exercise 1.4. First question is using rules of negation, write the negation. Now we already studied the rules of negation. Negation of conjunction, negation of disjunction, negation of implication and negation of double implication. So first is negation Q implication P. आपण शिकलेलं आहे निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू हा इक्विवॅलेंट असतो निगेशन पी डिसजंक्शन क्यू. कशाला इक्विवॅलेंट असतो? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इज इक्विवॅलेंट टू सी देअर negation of P equivalent to it is negation is given now first is negation Q implication P. We know that in implication P implication Q is equivalent to negation P disjunction Q. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला इम्प्लिकेशनचा. आत्ताच आपण त्या 10 लॉजमध्ये शिकलेला आहे. कंडिशनल आहे P कंडिशनल Q इज इक्विवलेंट टू निगेशन P डिसजंक्शन Q. पण आपल्याला इथे दिलेलं आहे याच्याऐवजी दिलेलं आहे निगेशन Q इम्प्लिकेशन P हे दिलेलं आहे. तर इथे आपण इम्प्लिकेशन लावू Qच्या जागी P आहे. इथे काय आलं निगेशन P म्हणून निगेशन ऑफ निगेशन Q डिसजंक्शन P. म्हणजेच काय येणार निगेशन 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 ऑफ निगेशन इज कॅन्सल Q डिसजंक्शन P निगेशन Q इम्प्लिकेशन P. हे आपलं दिलेलं आहे. आता याला आपण याचं आपल्याला काय करायचं आहे निगेशन. Therefore negation of negation Q implication P is equivalent to negation Q disjunction P. आधी बघा मी फक्त इम्प्लिकेशन लावली होती, आपण लिहू बाय कंडिशनल. हा कंडिशनल झाला. आता इथे अप्लाय निगेशन. आता आपण इथे दोन्ही साईडला निगेशन लावलं. वी नो दॅट निगेशन ऑफ डिसजंक्शन काय असतं
डिसजंक्शनचं होतं कंजंक्शन आणि दोघांना लागतं निगेशन. म्हणजे इथे झालं बाय निगेशन ऑफ डिसजंक्शन. बाय निगेशन ऑफ डिसजंक्शन आपल्याला मिळालं, याचं निगेशन आहे निगेशन क्यू कंजंक्शन negation. This is P, negation P. Now next is P conjunction negation Q. याला आपल्याला negation लावायचं आहे. negation P conjunction negation Q. सेम बघा, negation कोणाला लागलं आहे? कंजंक्शनला. आपल्याला माहिती आहे जर कंजंक्शनला negation जर लागलं तर कंजंक्शनचं होतं डिसजंक्शन आणि दोघांना लागतं निगेशन. हा ऑलरेडी निगेशन आहे, हा एक निगेशन लागत आहे, म्हणजेच मिळेल निगेशन पी डिसजंक्शन क्यू. तिथे आपण काय अप्लाय करत आहे? निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. नेक्स्ट डिसजंक्शन दिलेलं आहे, याला आपण आता निगेशन लावत आहे, तर काय मिळेल? जर डिसजंक्शनला निगेशन लागलं तर डिसजंक्शनचं होतं कंजंक्शन आणि दोघांनाही लागतं निगेशन. सो निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन क्यू, वी गेट निगेशन पी कंजंक्शन क्यू. आणि कशामुळे आहे? निगेशन ऑफ डिसजंक्शन. Negation of disjunction. So in this way, by using the rules of negation, we can find its negation. Next question we will take number 4. P disjunction negation Q conjunction R. आता बघा, हा एक टर्म आहे कंजंक्शन R, याला आपण लावतोय निगेशन P disjunction negation Q conjunction R. या दोघांच्या मध्ये कंजंक्शन आहे, तर निगेशन ऑफ कंजंक्शन काय वापरतोय? निगेशन ऑफ कंजंक्शन. आपल्याला माहिती आहे कंजंक्शनला जर निगेशन लावलं तर याचं होतं डिसजंक्शन आणि दोघांनाही लागतं निगेशन. निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q निगेशन R. बघा आता इथे निगेशन कोणाला लागलं आहे? डिसजंक्शनला, म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन. तर डिसजंक्शनचं होणार निगेशन निगेशन P आणि यात डबल निगेशन होऊन जाईल निगेशन ऑफ निगेशन Q डिसजंक्शन निगेशन R. इथे बघा निगेशन ऑफ निगेशन लिहा, निगेशन ऑफ निगेशन. So we get negation P conjunction Q disjunction negation R. So for this example you should know the rules very well. Now next one we will take question number 5. P implication P disjunction negation Q. आता बघा इथे कोणाला निगेशन लावणार आपण? इम्प्लिकेशन निगेशन P implication P disjunction negation Q. आताच पहिला क्वेश्चन सोडवला होता. जर इम्प्लिकेशन असेल तर काय असतं? इम्प्लिकेशनचं आपण काय लिहिणार? आता हे चेंज करायचं आपल्याला. सो निगेशन जर इथे लावलं तर आपल्याला होतं त्याचं डिसजंक्शन मिळतं. निगेशन P डिसजंक्शन P डिसजंक्शन निगेशन Q. हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता बघा इथे डिसजंक्शन आहे, इथे पण डिसजंक्शन आहे, म्हणजे आपण काय करणार इथे? आता याला लावणार आहे निगेशन. सो दिस इज याचं हे झालं. आता इम्प्लिकेशनचं हे काम आलं. आता याला आपण लावू निगेशन. Therefore negation of negation P disjunction P disjunction negation Q is equal to बघा negation of negation P याचं होणार conjunction negation P disjunction negation Q. Now
निगेशन ऑफ डिसजंक्शन काय होतं? निगेशन ऑफ डिसजंक्शन होतं त्यांचं डिसजंक्शनचं कंजंक्शन होणार आणि दोघांना सुद्धा लागणार निगेशन. So finally we get P conjunction negation P conjunction Q. So in this way we can solve the examples. Try yourself. We will continue the same example, same exercise in the next period. But before that, we will take new type of example. See here. Rewrite. Question is rewrite without using if then. See here, if then न वापरता आपल्याला रीराइट करायचं आहे. फर्स्ट इज if a man is a judge, if a man is a judge, then he is honest. If a man is a judge, then he is honest. Then he is honest. If then चा वापर न करता, so we know that P implication Q is equal to negation P disjunction Q. हे आपल्याला माहिती आहे की याचं होतं निगेशन P डिसजंक्शन Q. तर आता पहिलं दिलेलं इम्प्लिकेशन तर आपण काय लिहिणार आहे? निगेशन P डिसजंक्शन. त्याचं लिहिणार अ मॅन इज नॉट द जज. सी हिअर, निगेशन P म्हणजे अ मॅन हा झाला P आणि हा आहे Q. तर काय होतं? निगेशन P डिसजंक्शन म्हणजे or he is honest. हा सुद्धा सेंटेन्स तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतो. If 2 is a rational number, then root 2 is irrational number. कसं होणार याचं? 2 is not a rational number or root 2 is irrational number. Number 3, if f of 2 is equal to 0, then f of x is divisible by x minus 2. Divisible by x minus 2. हा है P, हा है Q. P implication Q is equivalent to negation P or Q. So we get f of 2 equal to 0. Not करायचं म्हणजे काय करणार? Not equal to 0 or f of x is divisible by x minus 2. So today we will stop here. This question can be asked for 1 mark. In next lecture, we will take the exercise examples by using the laws. So, try to learn all the laws, how to apply it so that you can understand the example very well. So, till that, thank you and have a good day.